त्यांच्यापैकी कोणीतरी भाग घेतला आणि स्पर्धा जिंकलं म्हणजे बक्षीस गेलं आपलं. नाही नाही असं अजिबात व्हायला नको. चला आपणच तयारीला लागूया. चला चला लवकर. हो हो चल आपण जाऊया. या तोरणीला पण फोन करून कळवतो. हो हो आपण लेट. चला चला. नाही नको. अरे यार, इरा एवढे जोरात घासलंस ना माझी चामडी निघेल ना. अरे मला पण कळायला हवं ना माझा भाऊ किती गोरा घोमटाय ते. आई कुठे गेली ग? अरे नको. तुझा जो टॅन आहे ना टॅन सगळा काढतोय रे. मी काळा झालो तरी चालेल. नको. बरं इरू ईशान चला आवरा हा पटापटा. बघा निलिमा आत्यानी आजोबांना ओवाळून उठणं लावून आजोबांची आंघोळ पण झाली. अगो बाई अगं राधा ताई बघ. अगो बाई एवढ्या घासतायत की किशा दादा अगदी दिव्यापेक्षा पण उजळून निघतील बहुतेक. हे पाय पंचक्रोशीत असा उजळ माणूस सापडणार नाही. माणूस उजळच आहे. काही बोलायची गरज नाही. ते दिवाळी आहे म्हणून लावून राहिलो. पंचक्रोशी कुठे आली? इथं नाल्या पलीकडे. चुप बसा तुम्ही. काय झालं झागडी का मगापासून? हा मगापासून ऐकतो मी. नीट सण पाळायचा. हा सोज्वळपणे. शिस्त म्हणजे शिस्त. चला चला बोलल्या. हळू येतील ते. तुले बेसिन मध्ये घेऊन आंघोळ घालू का? राधा मामी काय बोलताय आता? कसं ए तू लवकर आटपून घे लवकर. तुला रांगोळी स्पर्धेसाठी जायचंय. काय रांगोळी म्हणजे? अरे आपल्या सोसायटीतच भरते ना. तुला माहित नाही? अरे अगं मी नाव दिलंय तुझं. कशाला दिलंस माझं नाव? हे बघ मला माहिती आहे तू चांगली रांगोळी काढतेस. हा साडीमध्ये असताना तू पहिली आलेली आहेस. मग काय हरकत आहे? दादा आता त्याला किती वर्ष झाली अरे? तरी काय हाताचा गुण जातो की काय? वेणू गेल्यानंतर आपल्या घरातून कधीच एंट्री गेली नाही की तिकडे. आता तू आहेस ना. आपण नक्की पहिले येणार बघ. बर घेते मी बाई. Yes, yes. सकाळी लवकर उठवलं आपलं खाणं नाही बिणं नाही काय नाही. एक तर शुगर आहे मला. औषधं लागतात गोळ्या लागतात. काय खायला प्यायला देत नाही मला तर नुकतं हे काय म्हणतील ते लोक? नैवेद्य टाकायला लागते. गोळ्या खायला ना मला. लहान पोरापेक्षा लहान तो. बसा तुम्ही चुप बसा बाप्पा. चुप बसा. एक तर माय डोकसं ना फिरेलाय तो माणूस. तो भाऊजी काय माया वेणूची परंपरा तूच पुढे नेणार आहे काय? असा दादा म्हणतो. कोणाले कोणाले? तिच्या ताईले. हा ही ताई परंपरा पुढे नेणार आहे. करत काहीच नाही. सारं करतो मी. हा घरची कामधाम मी करतो. धुणं भांडे मी करतो. पोरायचं मी आवरतो. त्या दिवाळीचं सारं साबण मी. दिवाळीचं सारं साबण मी केलं. माझी कंबर दुखली. तरी कौतुक स्वतःच्या बहिणीचं. माय ओ जाऊ दे ना. तुले काय फरक पडतो? मला काही हळू बोल. काही नाही बाप्पा. पांडुरंगा कामाचा धामाचा नवरा माया प्रेमाचा. सारी मरमर मी करतो. हा तुम्हाला काही बुद्धी दिली की नाही देवाना? ते बाई डोक्यावर नाचते माया. पुढं 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 करते. आता उद्या रांगोळीची स्पर्धा ही जर जिंकली ना तर मग बाप्पा कशी स्टाईल मारत घरभर हिंडते की नाही. अशी खुदू हसेल आपल्याकडे बघून. मला तर वाटते ते भाऊजी आहे ना मुद्दाम मला नीचा दाखवण्यासाठी करत असतील असं मला असं वाटते. आणि त्या बाईला उकळ्या फुटते ना मग आनंदाच्या. फुटू दे ना. मग तू त्यात मिठाचा खडा टाक ना. काही नाही होत मिठाच्या खड्याने. नाही 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 होईल ना. ऐक माझं होईल. काही नाही होत. अगं मी सांगतो ना होईल. काही होत नाही. बघ का होईल. मी तुला का सांगतो का बाबा मिठाचा खडा कुठे टाकणार यावर अवलंबून आहे ना की बाबा फायदा होणार की नाही होणार. आहे की नाही?
आता हा आता मी सांगतो काय आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं हे कारीट आपण फोडायचं. पण एक मिनिट आजोबा, हे असं काळे टकरा फोडतात हे? सांगतो पहिल्यांदा मला एक सांगा, आपण हा दिवस का साजरा करतो? तुम्ही सांगितलं म्हणून. अरे डम्बो तसा नसतं, ते स्टोरी विचारतायत. मी सांगते थांब. सोना एक नरकासूर नावाचा राक्षस होता. तो सगळ्या गॉड्सना आणि गॉडेसेसना खूप त्रास द्यायचा. त्याला सगळ्यांना खूप कॉन्कर करायचं होतं. मग सगळे ठरवतात की आपण लॉर्ड कृष्णाकडे जाऊया. सो लॉर्ड कृष्णा इज लाईक अ सुपर हिरो ना. मग लॉर्ड कृष्णा त्या नरकासुराशी फाईट करतात आणि त्याला डिफीट करतात. म्हणून आपण आजचा दिवस सेलिब्रेट करतो. वा वा, हुशार ग माझी लेक हुशार. आय नो, मी सगळे स्टोरीज वाचते ना, म्हणून मला सगळं येतं. वा 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 वा, शाबास बाळा शाबास. माझ्याकडून तुला 2 लाडू बक्षीस. थँक्यू. पण हे शुद्ध मराठीत सांगितलं असतं तर मला जास्ती आनंद झाला असता. अरे असू दे रे दादा. आपण मराठी अरे इतर मुलांना एवढं सुद्धा माहित नसतं, आपल्या पोरीला एवढं सगळं माहिती आहे. काय कमी आहे? आपण कमीचा विचार का करायचा? पण आजोबा, मला एक गोष्ट सांगा, म्हणजे ह्या फ्रूटचा आणि त्या स्टोरीचं काही कनेक्शन आहे? म्हणजे आता तुम्हीच सांगता ना की अन्नाला कधीच पाय लावू नये, मग ह्या फ्रूटला का आपण पाय लावायचा? कारण हे फळ म्हणजे नरकासूर राक्षस आहे असं आपण मानतो. हे फळ आपण आपल्या पायाच्या बोटाने फोडायचं आणि ते चाखायचं. अच्छा. हा? चला आता म्हणा बघूया. नरकासुराच्या डोक्यावर कारीट फोडलं. नरकासुराच्या डोक्यावर कारीट फोडलं. पडलं. आता ते कारीट फोड. ओके. हा. ये टाक टाक. आजोबा, हे खूप कडू आहे. मग मी नाही खाणार. ए खायला लागेल. शास्त्र असतं ते, औषध म्हणून खायचं. हा. पण एवढं कडू फ्रूट का खायचं आपण? अरे आपल्या अंगातले सगळे रोग मरावेत म्हणून. आपण जेव्हा गोड खातो ना तेव्हा त्या तेलकट गोड तिखट आंबट असं असतं ना सगळं, मग ते पचावं म्हणून. अरे आपले मोठे लोक फार थोर होते पूर्वज. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून एक रूढी आणि रीत तयार केलेली आहे. आणि याचा एक अर्थ असाही असतो बरं का, की तुमच्या आयुष्यात आजवर ज्या काही कटू आठवणी आहेत त्या सगळ्या या फळाबरोबर गिळून टाकायच्या. मग आता तू पण एक तुकडा चाक. नाही, मी नाही खाणार. नाही तुला खायला पाहिजे. शास्त्र आहे. चल चाल चाल लोक थोडंसं. चाल. इव, आजोबा कडू लागतंय. चल ये समा. चल. आजोबा, हे बघा किशा मामांनी ना हे कारीट चाखलंच नाही.
कानामागून आली आणि तिखट झाली. आता बनवूया मिठाची रांगोळी. स्वागतम सुस्वागतम. गुलमोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दरवर्षी आपण जसं रांगोळी स्पर्धेचं आयोजन करतो तसंच या वर्षी सुद्धा आयोजन केलं गेलेलं आहे. स्पर्धेचं नाव आहे रंगात रंगली रांगोळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नाही इथं नाही नाही नाही. अरे हॅपी दिवाळी. पायघड्यात घातले होते तुमच्यासाठी. ऍक्च्युली ना तुम्ही 10 मिनिटं लवकर आलात, नाहीतर ना पालखीच पाठवणार होतो तुमच्यासाठी. आता दिवाळीत भांडण काढणार आहे तुम्ही? नाही जाऊ दे, पालखी पाठवतो ना आपण. जाऊ चल चल आपण. नाही अरे काय वेळेचं भान बिन आहे की नाही तुम्हाला? सगळी मंडळी खोळंबली तुमच्यासाठी. अहो हो हो झालाय आम्हाला थोडासा उशीर. बरं गेरू तुम्ही देणार का आम्ही आणायचा? आ गेरू म्हणजे रांगोळीचे रंग घेऊन आलोय आम्ही. गेरू कोण देणार आहे?